नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. टीव्हीवर एक कुठली तरी जाहिरात यायची बघा, आणि ती जाहिरातीचं सुरुवात अशी होती, बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूंचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा कोणी, आणि मग पुढे ते सगळं सांगितलं जायचं. ही जाहिरात डोक्यात यासाठी आली की अकबर हे नावाजवळ मी जरा अडतो, कारण एक पुन्हा चित्रपट आला होता जोधा अकबर नावाचा, आणि त्यात ते गाणं होतं, अजीमो शान शहनशाह मरहबा मरहबा हे गाणं. अकबराची एंट्री झाली की ते गाणं लागायचं. आता या दिल्लीच्या शहनशहाच्या अकबराचं कौतुक भारतातल्या खूप लोकांना आहे, म्हणजे खास करून लिब्रांडू कॅटेगरीतल्या लोकांना, की अकबर कसा चांगला राजा होता, तो धर्म कसा बघत नव्हता, त्यानं जिजिया कर कसा माफ केला होता, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे चित्रपटही काढण्यात आला होता, आणि खास करून त्याची हिंदू पत्नी कशी होती हे सगळं सांगितलं जातं, आणि मग जोधाबाईला अकबर सन्मानानं कसं वागवायचं हे सगळं सांगितलं जायचं. या सगळ्या साम्राज्यांच्या, या सम्राटांच्या सगळ्याच एकूण कारकिर्दीमध्ये हिंदूंवरती अन्याय हे होतच होते, सातत्यानं होत आलेले होते. म्हणजे जिजिया कर लावण्यापासून ते अनेकांची धर्मांतर करण्यापर्यंत हे सगळे प्रकार घडले होते. म्हणजे याच साम्राज्याच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा लढलेले होते. सांगायचा मुद्दा असा की याच अकबराच्या कौतुकासाठी अजीमो शान शहनशाह मरहबा मरहबा हे गाणं तयार झालं, आणि ते गाणं कुठला तरी मोठा व्यक्ती येऊ लागला अजीमो शान शहनशाह यासाठी ते लावलं जातं. आता हेच गाणं दिल्लीत पुन्हा एकदा गाजलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतिहास उगीच माहीत असावा म्हणून. महाराष्ट्रानं दिल्लीवरती स्वारी अनेक वेळा केली, दिल्लीचं तख्त देखील फोडलं म्हणतात, पण दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस कधीच जाऊन बसलेला नाही आजपर्यंत. स्वप्न अनेकांनी बघितली, पण आजपर्यंत जाऊन बसलेला नाही. म्हणून एका राज्यस्तरीय पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन घेत तिथे त्यांच्या अध्यक्षांच्या एंट्रीच्या वेळेला हे गाणं लावलं होतं, अजीमो शान शहनशाह मरहबा मरहबा. जाणता राजा बघता बघता शहनशाह झाला, याचं मला जर असं आश्चर्य वाटतं. म्हणजे आजवर शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जायचं, महाराष्ट्राचा जाणता राजा. आता या जाणत्या राजाच्या भाषणाच्या आगमनाच्या वेळी तुताऱ्या वाजवल्या असत्या, शंख वाजवला असता, अजून कुठली अशी बा दब्बा मुलाहिजा ही रणदुंबी वाजवली असती, म्हटली असती, गर्जना केली असती, शिवगर्जना केली असती, तर एक वेळेला आपण समजू शकलो असतो की बरोबर त्यांच्या प्रतिमेचं हे करण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्यासाठी शरद पवारांच्या नावाने अशा घोषणा देण्यात आल्या. पण महाराष्ट्राचा जाणता राजा अशी उपाधी मिळालेल्या शरद पवारांच्या भाषणाच्या आगमनाच्या वेळी चक्क अजीमो शान शहनशाह असं गाणं लावलं जावं, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाचं उत्तम प्रतीक आहे. कुणी म्हणेल काय कुलकर्णी, कुठला संदर्भ कुठे लावायचा, वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढताय, असंही म्हणतील. काय असतं ना मंडळी, की जेव्हा आपण एखाद्या विषयामध्ये व्यक्त होत असतो किंवा आपल्या तोंडून एखादा शब्द बाहेर पडत असतो, तेव्हा आपल्या मूळच्या स्वभावाप्रमाणे किंवा मूळच्या संस्काराप्रमाणे आपण बोलत असतो. तिने का गोष्ट सांगितल्या, 2 पोपट घेतली, एक खाटकाच्या घरी दिलं, एक चांगल्या संस्कार असलेल्या माणसाच्या घरी दिलं, मग तो चांगला संस्कार असलेला माणूस या बसा नमस्कार म्हणायचा, आणि जे एका कसायाच्या घरी दिलेलं होतं ते कसायाच्या घरी दिलेलं पोपट मात्र इसको काटूं क्या, इसको काट डालूं क्या, इसका ये निकालूं क्या, पैर निकालूं क्या, हात निकालूं क्या, असंच ते बोलत जायचं पोपट. कारण जे वातावरण आहे ना तसं ते व्यक्त होत असतो माणूस. शरद पवारांच्या लेखी अजीमो शान शहनशाह हे जे गाणं एका मुघल सम्राटाला गायला गेलेलं गाणं जेव्हा गायलं जातं, तेव्हा त्या कल्चरशी किती आपण जवळचे आहोत ना हे ते सांगणारं असतं. तशी लोक खूप सोशल मीडिया इतका वाईट झालाय ना आजकाल, की सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातं. आता लोक म्हणतात की दिल्लीत जाऊन अजीमो शान शहनशाह म्हटलं तरी महाराष्ट्रातलं 3.5 जिल्ह्याचंच साम्राज्य आहे, त्याला कसं विसरता येईल. हो 3.5च ना, म्हणजे अर्धा पुणे. हो पूर्ण पुणे कोणी म्हणायचं नाही, अर्धाच पुणे. कारण पुणे जिल्ह्यातली सगळीच्या सगळी जहागिरी काय पवारांच्याकडे नाही आहे. पुण्यात अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत, म्हणजे पुण्यात पुणे लोकसभा मतदारसंघ आहे,
जिथे भाजपचा खासदार निवडून येतो. पिंपरी चिंचवडच्या भागात जो मावळमध्ये जातो तिथे वेगळा आहे. पुन्हा बारामती हा वेगळा लोकसभा मतदारसंघ आहे. म्हणजे एकट्या पुणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि तिथे प्रत्येक शिरूर वेगळा आहे, मावळ वेगळा आहे, बारामती वेगळा आहे. तर या सगळ्या मतदारसंघातून वेगवेगळी माणसं निवडून येत असतात. त्यामुळे हे 3.5 जिल्ह्याचेच राजे यांना म्हटलं जातं. तसं 3.5 पूर्ण करायला सगळ्याच जिल्ह्यात त्यांचं साम्राज्य आहे असं पण नाही आहे. ते असो, बाकी शरद पवारांचं साम्राज्य कुठल्या कुठल्या जिल्ह्यात यावर स्वतंत्र व्हिडिओ करता येऊ शकेल. खरंच साम्राज्य कोणत्या जिल्ह्यात, मुळात जे अमेरिकन संघराज्य आहे केंद्राकर्षी त्याच्याविषयी फारसं काही म्हणजे माणसांनी बोलू नये. पण शरद पवारांच्या आगमनाच्या वेळेला अजीमो शान शहनशाह हे गाणं बघितलं की मला खरं तर आश्चर्य वाटलं की पवारांच्या बरोबर ज्या प्रवृत्ती आहेत त्याच प्रवृत्तीसाठी हे गाणं लावल्या गेलेलं आहे. मंडळी, ह्यात मला अजून एक गोष्ट चांगली खटकते आहे. ते म्हणजे कोणीतरी एखाद्या म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं, म्हणजे आता आंतरराष्ट्रीय झालाय तो, राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं शरद पवारांच्या त्या अधिवेशनामध्ये कुठल्या तरी राज्यातील एक हिंदी भाषिक नेते बोलत होते आणि त्यांनी मग ते श्रीकृष्ण वगैरे वगैरे असल्या उपाध्या देऊन टाकल्या होत्या. आता शहनशाह एकीकडं म्हणायचं आणि एकीकडं थेट श्रीकृष्णाच्या पंक्तीत नेऊन बसवायचं. जरा ते भाषण तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. राजसू यज्ञ किया दिल्ली में इंद्रप्रस्थ में, तो दुनिया भर से लोग आए थे और युधिष्ठिर ने कृष्ण जी से कहा था कि आप ब्रह्मा होंगे, सबसे ऊंचे पद पर आप बैठेंगे. तो कृष्ण जी ने क्या कहा कि मैं सबसे ऊंचा पद नहीं लूंगा, लेकिन मैंने अपना काम निश्चित कर लिया है और वो ये है कि जो भी युधिष्ठिर के राजसूय यज्ञ में आएंगे उनके मैं पद पखारूंगा, पैर धोऊंगा. वही कार्य माननीय शरद पवार साहब कर रहे हैं. अपने आप त्याग दिया प्रधानमंत्री पद, राष्ट्रपति बनाने की प्रार्थना की गई थी, त्याग दिया. दूसरों को देना वो व्यक्ति दे सकता है जो बड़ा हो, देवता हो, महादानी हो, और वो कार्य श्रद्धेय पवार साहब कर रहे हैं. ऐकलं? आता हे सगळं ऐकल्यावर शरद पवारांना श्रीकृष्णाचा रोल दिला म्हणायचं का शहनशाहचा रोल दिला म्हणायचं? काय नेमकं आहेत काय शरद पवार? की शरद पवार सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सगळ्यांच्या मध्ये असलेले, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असं काही म्हणणाऱ्यापैकी आहेत का? असाही प्रश्न आपल्या मनात पडतो. अहो, पवार साहेब स्वतःला शहनशाह पवार साहेबांना म्हणणारी ही सगळी मंडळी त्यांना श्रीकृष्णाच्या रूपात देखील बघतात. आणि दावा तर काय हो, म्हणे पवार साहेबांनी सगळा त्याग केलाय. ते म्हणले, लोक म्हणाले पवार साहेब पंतप्रधान व्हा. पवार साहेब म्हणले नाही नाही नाही, आम्हाला कशाला पंतप्रधान व्हायचं. लोक म्हणाले पवार साहेब राष्ट्रपती व्हा. पवार साहेब म्हणले नाही नाही नाही, मी दुसऱ्या कुणाला तरी मी नाही राष्ट्रपती होणार. लोक म्हणाले पवार साहेब तुम्ही गृहमंत्री व्हा. पवार साहेब म्हणले नाही नाही नाही, आपल्याला कृषी मंत्रीच बरं आहे. अहो, जे मिळालंच नाही त्याचा त्याग केला म्हणत नसतात. जे मिळालं नाही ना ते नशिबात नव्हतं असं म्हणत असतात. त्याला ती योग्यता नव्हती असं म्हणत असतात. त्यामुळे पवार साहेबांनी त्याग करून, आणि कुठे हो त्या पाद्यपूजेचा मान कृष्णाने सोडण्याची कुठली गोष्ट, आणि कुठे पवार साहेबांच्या पंतप्रधान पद न मिळाल्याची गोष्ट, राष्ट्रपती पद न मिळाल्याची गोष्ट, या सगळ्याची तुलना होऊ शकत नाही. हे बरोबर त्या गाण्याच्या वेळेला जे काही बोलल्या गेले ना ते मात्र परफेक्ट होतं. अजीमो शान शहनशाह, हे अजीमो शान शहनशाह या शब्दाच्या जागी मला दुसरा एक शब्द घालावा वाटतोय, हा आत्ममग्न शहनशाह असंच पवारांच्या बाबतीत म्हणावं लागेल. हा ही 3.5 जिल्ह्याचा आत्ममग्न शहनशाह असं काही गाणं लावलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.